ऑलराइट, आज एक कंपॅरिझन, जबरदस्त कंपॅरिझन आहे. iQOO 12 वर्सेस OnePlus 13R. दोन्ही तुम्हाला 43, 42, 43 ह्या प्राइस रेंज मध्ये मिळतात. आय थिंक OnePlus 13R जो आहे तो तुम्हाला 42,500 ला मिळतो आणि हा 43,000 ला मिळतो, म्हणजे सेम प्राइसिंग आहे. पण हे कंपॅरिझन मी का करतोय, कारण की हे बघा, आता जर का तुम्हाला फ्लॅगशिप लेवलचा परफॉर्मन्स आणि कॅमेरा आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे असतील तर जनरली 70-80 हजार रुपये खर्च करू शकता. आता 98 ते 99% गोष्टी तुम्हाला ह्या फोन मध्ये मिळेल, पण लिटरली ऍट अ 30-40% डिस्काउंटेड प्राइस. हो, एका दृष्टीने मी म्हणेन की हे दोन्ही फोन्स जे आहेत ना ते फ्लॅगशिप किलर्स आहेत. येस, सगळं काही सांगणार आहे मित्रांनो. पण त्याआधी जर का पहिल्यांदा आला असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. लोक येतात, बघतात, छान छान कमेंट्स टाकतात आणि थँक्यू फॉर दॅट. पण सबस्क्राईब करायला विसरतात, बेल आयकन विसरतात, तेवढं करून टाका बस. दॅट्स ऑल. चलो लेट अस स्टार्ट. सगळ्यात आधी इन हँड फील सांगायचं झालं ना तर माझ्या हिशोबाने हा जो आहे ह्याचं डिझाईन मला आता काही लोकांना आवडलेलं आहे, पण 13Rचं डिझाईन पर्सनली मला आवडलेलं नाही. कारण की हे बघितलं, कॅमेरा थोडा साईडला आहे, छोटा आहे आणि ऑफ सेंटर वाटतं, मला बॅलन्स वाटत नाही. पण जर का मी ह्याचं म्हटलं तसंच आहे, बट देर इज अ डिफरन्स द वे दे हॅव मेड इट. हा जो राऊंड आहे ना, स्क्वेअर वरती राऊंड आणि हा स्क्वेअर सर्कल, म्हणजे स्क्वेअर आणि सर्कल मिक्सचर आहे ना, दॅट लुक्स गुड. iQOO 12चा जो डिझाइन आहे मला जास्त आवडला. इन हँड फील मला जास्त आवडला. थोडा नॅरो वाटतो, नॉर्मल ॲव्हरेज हातामध्ये सुद्धा व्यवस्थित बसेल. दोघांची फ्रेम जी आहे ती मेटल आहे. दोघांचं प्रोडक्ट ह्याच्यामध्ये गोरिल्ला ग्लास 7i येतं, ह्याच्यामध्ये सांगितलेलं नाही पण शॉर्ट सेन्सेशन येतं. तर दोघांचं ड्युरेबिलिटी बद्दल काय प्रॉब्लेम नाही. चला, डिस्प्ले सगळ्यात महत्वाचं असतं, कारण की आपण डिस्प्ले बरोबर इंटरॅक्ट करत असतो. सिमिलर डिस्प्ले आहेत, पण OnePlus थोडा वरती जातो ह्या बाबतीत. मी तुम्हाला सांगतो का, दोघांमध्ये 6.78 इंचचा डिस्प्ले, पण तुम्हाला 1.5K रेझोल्युशनचा डिस्प्ले दोघांमध्येही मिळतो. डिस्प्ले ब्राईटनेसच्या बाबतीत OnePlus थोडा पुढे जातो. 1600 निट्स ब्राईटनेस आहे. iQOO 12 मध्ये तुम्हाला 1400 निट्स मिळतं, ठीक आहे. बट एक मोठा डिफरन्स काय माहिती का, आणि HDR10 ला सुद्धा दोघेही सपोर्ट करतात. डॉल्बी विजनचा सपोर्ट येतो OnePlusच्या डिस्प्लेमध्ये, जो तुम्हाला iQOO 12 मध्ये मिळत नाही. आणि त्यामुळे जर का मल्टीमीडिया तुम्ही जास्त कन्झ्युम करत असाल, नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडिओ, तर OnePlus विल डेफिनेटली बी बेटर. मल्टीमीडियाच्या बाबतीत मी म्हणेन OnePlus इज बेटर. डिस्प्ले, व्हिडिओ व्ह्यूइंग एक्सपिरियन्स OnePlus मध्ये जास्त चांगला आहे. इतका फरक नाही, पण आहे, थोडा वरती जातो OnePlus. सो डिस्प्ले आपण OnePlusला देऊया. परफॉर्मन्स मध्ये आय विल गो विथ iQOO. देयर इज नो क्वेश्चन. आता दोन्हीही फोन्स जे आहेत ना ते 8 Gen 3 वरतीच येतात, पण काही गोष्टी आहेत विच मेक्स दिस वन बेटर. का तर iQOO जो आहे ना तो गेमिंग साठीच बनवलेला फोन आहे. म्हणजे आता तुम्हाला सांगतो, ऑप्टिमायझेशन जे झाले, सॉफ्टवेअर हार्डवेअर ऑप्टिमायझेशन फार महत्वाचं असतं. आणि त्यामुळं आयफोन तुम्ही जेव्हा घेता त्याची रॅम कमी असते, बाकी इतर गोष्टी इतक्या जास्त नसतात, तरी तो चांगला काय चालतो, कारण की जे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरचं ऑप्टिमायझेशन दॅट इज ग्रेट. अँड आय थिंक iQOO 12 मध्ये ते जास्त चांगलं आहे. आणि तेवढंच नाही, तुम्ही जेव्हा गेम करता, हेवी गेम्स खेळता, 144 हर्ट्स वरती तुम्ही प्ले करू शकता. आणि फ्रेम रेट वगैरे बूस्ट करायचं असेल, हेवी गेम्स वगैरे खेळायचे असतील, डेफिनेटली आय विल से iQOO 12 इज बेटर इन परफॉर्मन्स. दोघांमध्ये तुम्हाला UFS 4.0 स्टोरेज टाईप येतं, LPDDR5X रॅम टाईप येतं. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत दोन्ही सेम आहे, पण परफॉर्मन्स आय डेफिनेटली लाईक ऑन iQOO 12. आणि बघा, आम्ही पेपरवरती सुद्धा ऑब्व्हियसली बेंचमार्क्स वगैरे रन केले. दोघांचे सिमिलर स्कोर येतात. 2 मिलियनच्या अराउंड 8 Gen 3चा जो स्कोर आहे तो येतो. सो नो प्रॉब्लेम्स. बॅटरी बद्दल सांगायचं झालं तर स्लाइट डिफरन्स आहे. iQOO 12 मध्ये तुम्हाला 5000 mAhची बॅटरी मिळते, पण 120 वॉट चार्जिंग मिळतं. ह्याच्यामध्ये तुम्हाला 6000 ची मिळते, पण 80 वॉट चार्जिंग आहे. आता ऍक्च्युअल रिअल वर्ल्ड जर का बघितलं ना तर दोघांचंही तुम्हाला 1-1.5 दिवस मॉडरेट युसेज मध्ये जाईल, काही प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे हो, बॅटरी चार्जिंग फास्टर आहे, बॅटरी कपॅसिटी मोठी आणि हेवीनेस सुद्धा थोडा जास्त आहे, थोडा मोठा वाटतो OnePlus 13R. बट बॅटरीसाठी स्पेसिफिकली तुम्हाला वाटत असेल की 6000 आहे तर OnePlus कडे बघा, नाही, दोघांच्या बॅटरी लाईफ जवळजवळ सिमिलर आहे. चला आता OS कडे वळूया. OS मध्ये OnePlus बेटर आहे. म्हणजे का सांगतो तुम्हाला, आता हा जो आहे तो Android 14 आउट ऑफ द बॉक्स मध्ये येतो. हा जो आहे तो Android 15 वरती येतो. प्लस तुम्हाला 4 वर्षाचे मेजर अपडेट्स मिळतात. म्हणजे तुम्हाला 16, 17, 18, 19 मिळणार. ह्याच्यामध्ये तुम्हाला 15, 16, 17 इतके मिळतील. तर त्या बाबतीत, अपडेट्सच्या बाबतीत डेफिनेटली आय विल से OnePlus इज बेटर. तेवढंच नाही, Oxygen UI आणि FunTouch OS. Oxygen UI चा जो एक्सपिरियन्स आहे ना, दॅट डेफिनेटली बीट्स FunTouch OS एक्सपिरियन्स. म्हणजे तुम्ही एकदा Oxygen UI वापरलं तर तुम्हाला FunTouch OS इतकं काय खास वाटतं, थोडं डेटेड वाटेल. दिस इज मच बेटर, देयर इज नो क्वेश्चन. ऑप्टिमायझेशनच्या बाबतीत, फ्लुइडिटीच्या बाबतीत दोन्ही सिमिलर आहेत. ऑप्टिमायझेशन याचं चांगलं आहे, रॅम ऑप्टिमायझेशन सुद्धा iQOOचं चांगलं आहे, पण जे युजर एक्सपिरियन्स असतो, युजर इंटरॅक्शन जे असतं ना, Oxygen UI मध्ये चांगले आहेत. तर OSच्या बाबतीत मी म्हणेन की OnePlus जिंकतो. आणि हो, OnePlusचा फोन म्हटलं की एक गोष्ट लगेच स्ट्राईक होते, ग्रीन लाईन.
तर हे बघा वन प्लसने सांगितलेलं आहे की लाईफ टाईम तुम्हाला वॉरंटी मिळेल, जर का ग्रीन लाईन आली तर आम्ही रिप्लेस करून देऊ फ्री ऑफ कॉस्ट, तर त्याचं तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही. कनेक्टिव्हिटी सांगायचं झालं तर दोघांमध्ये वायफाय 7 येतं, ब्लूटूथ 5.4 आहे, कनेक्टिव्हिटी सेम आहे, म्हणजे दोघं इक्वलच म्हणायला लागेल, कोणी जिंकलं नाही कोणी हारलं नाही. सेन्सर्सच्या बाबतीत दोघांमध्ये ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेन्सर आहे, सगळे सेन्सर्स असतात, त्याच्यामध्ये सो काही प्रॉब्लेम नाही, दोन्ही इक्वल आहेत. पण महत्वाचं आजकाल मी इनफॅक्ट तुम्हाला सांगतो ना, कॅमेरा इतका जास्त महत्व झालाय की लोक कधी कधी त्याचा परफॉर्मन्स काय, सीपीयू काय, रॅम किती हे बघत नाहीत, हे बघतात की कॅमेरा कसा आहे. आणि तुम्हाला काय वाटतं वन प्लस इथं जिंकेल? नाही हो मित्रांनो, सरप्राइझिंगली iQOO 12 इथं जिंकतो. iQOO 12चा कॅमेरा OnePlus 13R पेक्षा चांगला आहे. आणि मला हे वाईट वाटतं बोलताना, कारण की वन प्लस जो आहे ना सॉफ्ट कॉर्नर आहे माझं, हे मी पहिल्यापासून गेले 8 वर्षापासून मी बोलतो, जेव्हापासून व्हिडिओज करतोय, कारण की वन प्लसवरनं आमचं जर्नी चालू झालं. तर मला वन प्लस आवडतो, पण ह्या बाबतीत साईड बाय साईड मी तुम्हाला भरपूर फोटोज वगैरे दाखवतोय, तुम्ही बघा. आता सेटअप सांगायचं झाला तर iQOO 12 मध्ये प्रायमरी 50 मेगापिक्सेलचा येतो, 64 मेगापिक्सेलचा 3x टेलिफोटो तुम्हाला मिळतो आणि 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड आहे, म्हणजे 50 + 64 + 50. ह्याच्यामध्ये तुम्हाला 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर मिळतो, 50 मेगापिक्सेलचा 2x पोर्ट्रेट मिळतो आणि 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड आहे. साईड बाय साईड अल्ट्रा वाईडचे बघितले, पोर्ट्रेट 3x पोर्ट्रेट, तर ह्याच्यामध्ये 2x पोर्ट्रेट काढू शकता, पण पोर्ट्रेट फोटोज तुम्हाला वेगवेगळे दाखवतोय, वेगवेगळ्या कंडिशन्स लो लाईट मध्ये सुद्धा दाखवतोय. सरप्राइझिंगली iQOO जो आहे ना तो विवोचा ब्रँड असल्यामुळं विवोचं जे कॅमेरा ऑप्टिमायझेशन आहे, त्याचे सगळे जे गुड थिंग्स आहेत ते सगळे iQOO मध्ये आलेत आणि त्यामुळे याचा कॅमेरा चांगला आहे. म्हणजे जेव्हा मी डिसेंबर 2023 मध्ये याचं अनबॉक्सिंग केलेलं तेव्हा म्हटलेलं अरे बेस्ट फोन आहे, तो 50-51 हजारला तेव्हा लॉन्च झाला होता. ते म्हटलं की iQOOचा फोन आहे, परफॉर्मन्स मध्ये जबरदस्त आहे, व्हॅल्यू फॉर मनी आहे, पण मी एक्सपेक्ट करत नव्हतो की याचा कॅमेरा इतका चांगला असेल. सो या डेफिनेटली कॅमेराच्या बाबतीत मी iQOOला पॉइंट देईन. हो मला माहिती आहे बऱ्याच लोकांना वाटलं असेल की 13Rचा कॅमेरा जास्त चांगला आहे, पण नाही, ह्याच्यामध्ये ते हॅसलब्लॅडची ब्रँडिंग सुद्धा नाही आहे. आणि समहाऊ गेले 2-3 वर्ष जे काय OnePlus 11 सिरीज असू दे, 12 सिरीज असू दे, 13 सिरीज असू दे, कॅमेरामध्ये ना OnePlus हॅज टू गो बियॉन्ड, म्हणजे कम्पीट करायला पाहिजे त्यांनी. मला खरंच मनापासून असं वाटतं, पण ते आता करत नाही. व्हिडिओग्राफीमध्ये सांगायचं झालं ते सुद्धा साईड बाय साईड व्हिडिओ दाखवतोय तुम्हाला. 4K 60 FPS दोन्ही करतात, फ्रंटमध्ये दोन्ही 1080p देतात, म्हणजे 4K देत नाहीत. पण या इवन इन व्हिडिओग्राफी iQOO 12 हे स्लाइट एज. ओव्हरऑल कॅमेराच्या बाबतीत iQOO गेट्स अ टिक मार्क. तर ह्या दोघांमध्ये जर का मी सांगायचं झालं तर वर्डिक्ट असं आहे, तुम्हाला परफॉर्मन्स आणि कॅमेरा महत्वाचा असेल आणि तुमचं बजेट 40-42 हजारापर्यंत असेल तर iQOO 12 कडे बघा. जर का तुम्हाला ब्रँडिंग वन प्लसची आणि तुम्हाला UI एक्सपिरियन्स फार महत्वाचा असेल, OS, तर डेफिनेटली तुम्ही वन प्लस कडे बघा, कारण की मल्टीमीडिया वगैरे तुम्ही जर का कंझ्युम करत असाल तर ह्याचा डिस्प्ले चांगला आहे डॉल्बी विजनमुळे. OS ऑक्सिजन UI मी सांगितलेलं आहे, खरंच चांगलं आहे. सो तुम्हाला काय वाटतं? बरं हे एक कमेंटमध्ये जर का तुम्ही ह्या दोन्ही फोनपैकी कुठला वापरत असाल तर मी हा जो व्हिडिओ केलाय, मी जे ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, डू यू अग्री विथ इट ऑर नॉट, नक्की सांगा. आणि जर का iQOO 12 घेतला असेल तर तुम्ही सांगा एक्सपिरियन्स तुमचा कसा आहे. OnePlus 13R तुमच्याकडे असेल तर तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे हे नक्की सांगा खाली कमेंट सेक्शनमध्ये. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.